शिवस्वराज्य यात्रेसाठी ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं ते प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, आत्ताच ज्यांनी जी दमदार सुरुवात संसदेमध्ये केली ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आदरणीय माजी आमदार नाना साहेब दरेकर, महबूबाई शेख, सुनीलजी गव्हाणे, नागेशजी फाटे, नदीमजी शेख, सुशीलाताई मोराळे, नरेंद्रजी काळे, हेमाताई पिंपळे, विष्णुपंतजी घोलप, इकबालजी पेंटर, उद्धवभाऊ दरेकर, जावेदजी शेख, गुलाबभाऊ घुमरे, रामभाऊ खाडे, अमोलजी तरटे, अण्णासाहेब चौधरी, डॉक्टर महेशजी थोरवे, ॲडव्होकेट अनिल जाधव, सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण खरं तर फार सगळे मुद्दे याच्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी सगळं बोलून झालेलं आहे, पण सुरुवात करतानाच आपल्या सर्वांना म्हणजे आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील तुम्हा सर्वांना देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो. कारण लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या हौतात्म्यानं खरं तर आजचा हा दिवस आपल्या देशाच्या नशिबात उगवला. दुर्दैवानं काही अंधभक्त म्हणत असताना त्या लाखो हुतात्म्यांच्या अंतःकरणाला काय, त्यांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील जेव्हा लोक म्हणत होते की 2014 साली देश स्वतंत्र झाला. ऐकलेत ना महाभाग? 2014ला देश स्वतंत्र झाला म्हणणाऱ्या महाभागांनी एकदा विचार करावा. अरे कितीतरी जणांनी रक्त सांडलं, कितीतरी घरं उद्ध्वस्त झाली, लाखो जणांनी हौतात्म्य पत्करलं, लाठ्या काठ्या खाल्ल्या, इंग्रजी सल्तनत, इंग्रजी राजवट उलथून लावली, तेव्हा हे स्वातंत्र्य आलं. त्या स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. कारण बीड लोकसभेतून आम्ही बाप्पाची सगळ्यांशी ओळख करून देताना, लोकसभेमध्ये सगळ्या मंत्र्यांशी ओळख करून देताना आम्ही फक्त एवढं सांगतो, हे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. समोरचा मंत्री म्हणतो क्या यही है वो जायंट किलर? ही तुमच्या आमदाराची ओळख आहे, ही ताकद आहे बाप्पाची. म्हणजे मला स्वतःला अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत बाप्पाकडून. बाप्पाची जी चिकाटी आहे, बाप्पा ज्या पद्धतीने एखाद्या विषयाला भिडतात, बाप्पा ज्या पद्धतीने एखादा प्रश्न मांडण्याची तडफ दाखवतात, कौतुक या गोष्टीचं आहे की तुम्ही दिलेल्या प्रत्येक मताची जाण तुमच्या खासदाराला आहे आणि त्या मताची जाण आणि जाणीव ठेवून तुमचा खासदार संसदेत बोलत असतो. मगाशी बाप्पांनी खंत व्यक्त केली, फोन उचलत नाही ही तक्रार. आता बघा, आता 3 फोन येऊन गेले, कस काय उचलणार फोन? कसं असतं, या दुःखातून गेलोय, त्यामुळे बाप्पांच्या या विषयाला आपण समजून घ्या. 6 विधानसभा असतात, तुम्ही प्रत्येक जण खासदारासाठी, प्रत्येक कार्यकर्ता तितकाच स्पेशल असतो, पण 6 विधानसभा कव्हर करताना म्हणजे बाप्पा माझ्या वेळची परिस्थिती सांगतो. मागच्या वेळी जसं तुमच्या वेळी फोनच्या वेळी आलं तेव्हा माझ्या वेळी एक आमदार महोदयांनी आम्हाला सांगितलं, मला म्हणाले खासदार साहेब जनसंपर्क थोडा कमी पडतोय. म्हटलं काय करायला पाहिजे? मला म्हणे लोकांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे. म्हटलं अगदीच गेलं पाहिजे, जेव्हा ज्या मतदारसंघात असेल तेव्हा गेलंच पाहिजे. पण म्हटलं आमदार साहेब दुःखाच्या प्रसंगामध्ये दिवसाला 4 ते 5 दशक्रिया तुम्ही अटेंड करता? म्हणे हा करतो. म्हणे 25 ते 40 लग्न तुम्ही अटेंड करता? म्हणे हा करतो. म्हणलं आता याला जर 6 गुणलं तर 30 दशक्रिया 150 लग्न एका माणसाच्याने व्हायचं नाही. त्यामुळे लोकांनी समजून घेणं तितकंच गरजेचं पडतंय. तेवढी तुम्हाला बाप्पांच्या वतीनं विनंती करतो, कारण तुमचा खासदार हे तुमचे प्रश्न मांडण्यासाठी, संसदेत मांडण्यासाठी, तुमच्यासाठी भांडण्यासाठी, म्हणजे तुमच्या सुखदुःखाच्या प्रसंगात 10 वेळा बाप्पा आला म्हणून बीडला विमानतळ होणार नाही. बाप्पांनी जर संसदेत मागणी केली, तो पाठपुरावा केला तर विमानतळ होणार आहे. एवढी गोष्ट जर लक्षात ठेवली तर खरोखर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुमचा खासदार हा त्या पद्धतीनं पुढे चालला. आणि विशेषतः शिरूर, आष्टी, पाटोदामध्ये बोलत असताना खरं तर मला अभिमान आहे काय, म्हणजे इथं अनेक जण इच्छुक आहेत. मी इच्छुक उमेदवार म्हणून नाही,
पण कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सगळ्यांना जो अभिमान वाटला पाहिजे तो आमच्या मेहबूब भाईचा वाटला पाहिजे. साधी गोष्ट नाही भावांनो. कारण ते माझ्यासारखे कुठलीच बॅकग्राऊंड नाही, कोणाचाच आशीर्वाद नाही, कोणीच गॉडफादर नाही. भाऊ, वडील, काका, मामा कोणी राजकारणात नाही. आणि कुणी राजकारणात नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जेव्हा निष्ठेनं आदरणीय पवार साहेबांची साथ देतो तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना ही भावना पोचली. महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांपर्यंत हा संदेश पोचला. म्हणजे 2 जुलैला आम्हाला आठवतं मेहबूब भाई जेव्हा झालं होतं, म्हणजे जर शर्ट काढून बघितला तर संघटनेसाठी किती लाठ्या काट्या खाल्ल्यात, किती फटके खाल्लेत हा माणूस सांगू शकतो. किती आंदोलनं केलीत हा माणूस सांगू शकतो. पायाला भिंगरे लावून घरादाराचा विचार न करता महाराष्ट्रभर पक्षाच्या युवकांची संघटना बांधत असताना आणि त्याही पलीकडे 2 जुलैला स्वार्थासाठी काही मंडळी सोडून गेल्यानंतर निष्ठेनं आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभा राहणाऱ्या नावांपैकी कोण असेल तर मेहबूब भाई शेख आहेत. आणि याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. आणि मग हा प्रश्न गाऊन राहतो. मला अभिमान आणि कौतुक मेहबूब भाईचं यासाठी वाटतं की यावेळी त्यांची जात कोणती, त्यांचा धर्म कोणता, त्यांचा पंथ कोणता हे महत्वाचं राहत नाही. त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचा पंथ, त्यांचा प्रांत हा केवळ स्वाभिमान आणि निष्ठा एवढाच उरतो. ही फार महत्वाची आणि आपण प्रत्येकाने नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणूनच कदाचित हे आपल्या रक्तात आहे, हे आपल्या संस्कारात आहे. म्हणजे आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन होतं. तुम्ही क्लिप बघा, सोशल मीडियावर आले, मीडियाने दाखवली का नाही माहित नाही. पत्रकार बांधवांनो 30 सेकंद मुख्यमंत्री झेंड्याच्या दोरीला झटके देत होते. झेंडा काय फडकायला तयार नव्हता. माननीय मुख्यमंत्र्यांच्या या कारकिर्दीतलं शेवटचं झेंडावंदन आहे. अहो आता खरं सांगतो ना, पुढे निवडणूक लागणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं शेवटचं झेंडावंदन आहे. माननीय मुख्यमंत्री झेंड्याला झटके देत आहेत, झटके देत आहेत, झटके देत आहेत. झेंडा काय उघडायलाच तयार नाही. कदाचित झेंडा बी म्हणत असेल का जो तिरंगा फडकवण्यासाठी लाखो क्रांतिकाऱ्यांनी हौतात्म्यांनी जीवाचं बलिदान दिलं त्या तिरंग्याला गद्दारी मान्य नाही. हे कदाचित आज देशाच्या तिरंग्यानी सांगितलंय भावांनो. देशाच्या तिरंग्यानी सांगितलं. विचार करा, या महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांची ही परिस्थिती. आज बीडमध्ये बोलतोय. आज बीडच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत काय घडलं? बीडचे पालकमंत्री आहेत, टकाटक सूट बोट घालून मस्त झेंडावंदन करून आले होते का चालले होते माहित नाही. पण एका निवृत्त सैनिकांनी बीडच्या पालकमंत्र्यांना काळा झेंडा दाखवला. एका निवृत्त सैनिकाला जर बीडच्या पालकमंत्र्यांना काळा झेंडा दाखवावासा वाटत असेल, ही वेळ जर एका माजी सैनिकावर येत असेल तर अरे ज्यांच्या जीवावर जे सीमेवर लढले, जे सीमेवर उभे आहेत म्हणून आज तुम्ही इथं झेंडावंदन करू शकता. आज आम्ही देशाचा स्वातंत्र्योत्सव साजरा करू शकतो. त्या देशाच्या सैनिकांवर जर महायुतीच्या सरकारमध्ये ही वेळ येत असेल आणि एका निवृत्त सैनिकाला बीडच्या पालकमंत्र्यांना काळा झेंडा दाखवावा लागत असेल तर या सरकारचं करायचं काय, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या पलीकडचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर मेहबूब भाई फार मोठा एक प्रश्न पडला. नाना, आज महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आम्ही काम केलं, वैयक्तिक कधी मी कोणावर टीका करत नाही, पण आदरणीय अजितदादांनी एक विधान केलं की 7-8 निवडणुका लढलो, आता निवडणुकीत रस नाही, असं विधान मी मीडियावर पाहिलं. मला खरोखर प्रश्न पडला. माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला हा प्रश्न पडला. कारण आम्हाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मेहबूबभाई आठवत असेल, लोकसभेला बाप्पा आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन दादांनी प्रचार केला होता. माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मला म्हणले होते, 2.5 वर्षात पठ्ठ्या म्हणत होता मला आता रस नाही, मला आता लढायचं नाही. आम्ही तर 2.5 वर्षात आमच्या मागं कोण नव्हता, आम्ही म्हणलं रस नाही. 35 वर्ष काढल्यानंतर
तुम्ही म्हणता 7-8 निवडणुका लढलो, आता रस नाही, आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न मनात निर्माण झाला आणि मग आकडेमोड केली. नक्की मी काय, आपलं चुकतंय कुठं? आमच्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांनी अशा मोठ्या नेत्यांचा अभ्यास करणं आमचं काम आहे. आणि म्हणून सहज अभ्यासाचा विचार केला. म्हटलं साधारणतः 91 साली बहुतेक दादांची राजकारणात एंट्री झाली असेल. त्यांचा मग नाही वर्षात आमच्या मागं कोण नसणं, कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. महबूबाई, आठवत असेल लोकसभेला बाप्पा आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन दादांनी प्रचार केला होता. माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मला म्हणले होते, 2.5 वर्षात पठ्ठ्या म्हणत होता मला आता रस नाही, मला आता लढायचं नाही. आम्ही तर 2.5 वर्षात आमच्या मागं कोण नव्हतं, आम्ही म्हणलं रस नाही. 35 वर्ष काढल्यानंतर तुम्ही म्हणता 7-8 निवडणुका लढलो, आता रस नाही, आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न मनात निर्माण झाला आणि मग आकडेमोड केली. नक्की मी काय, आपलं चुकतंय कुठं? आमच्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांनी अशा मोठ्या नेत्यांचा अभ्यास करणं आमचं काम आहे. आणि म्हणून सहज अभ्यासाचा विचार केला. म्हटलं साधारणतः 91 साली बहुतेक दादांची राजकारणात एंट्री झाली असेल. 91 साल ते आज 2024 म्हणजे 35 वर्षाचा जवळपास प्रदीर्घ अनुभव आदरणीय दादांना आहे. आपल्याकडं म्हण आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. तसं राजकारणात म्हणतात 4 दिवस सत्तेचे 4 दिवस विरोधाचे. पण आदरणीय दादांच्या राजकीय कारकिर्दीचा जर आपण विचार केला, हे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने लक्षात ठेवण्यासारखं. राजकारणात म्हणतात 4 दिवस सत्तेचे 4 दिवस विरोधाचे, पण आदरणीय दादांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर फक्त 95 ते 99 आणि 14 ते 19 एवढी जर वर्ष सोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ते 2 जुलैच्या गद्दारीपर्यंतचं जर 1 वर्ष सोडलं म्हणजे तर हे पूर्ण काळ ते सत्तेत होते. म्हणजे 35 वर्षापैकी 34 वर्षांपैकी जवळपास 22.5 वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने ते सत्तेत आहेत आणि स्वतःच्या हिमतीवर सत्तेत. म्हणजे मागच्या जे काही झालं 2 जुलै नंतर, त्यानंतर 1च वर्ष सत्तेत. पण जेव्हा 14 निवडणुका लढवल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना वाटतं की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, युवकांच्या भवितव्यासाठी, माता भगिनींच्या हितासाठी मी लढत राहिलं पाहिजे. मग राजकारणात जर तत्व बदलली, राजकारणात जर सत्व सोडलं, राजकारणात जर विचार बदलला तर 22.5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर सुद्धा नैराश्य येतं का, हा प्रश्न आधी मनात आल्याशिवाय राहत नाही. आणि मग कदाचित दादांबरोबर ज्यांनी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली असेल, पवार साहेबांचं बोट सोडलं असेल, अशा अनेकांना आज प्रश्न पडला असेल, जर सेनापतीच गळपटलाय तर सैन्याचं काय? कारण भले अनेक जण म्हणत असतील सेनापतीच गळपटला तर सैन्याचं काय, कारण रसद किती बी असू द्या, मागची साधन सामग्री किती बी असू द्या, अरे लढाया फक्त साधन सामग्रीवर नाही, मनगटातल्या ताकदीवर, उरातल्या हिमतीवर जिंकल्या जातात, लढल्या जातात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि हा इतिहास असताना कदाचित असं तर झालं नाही ना. म्हणजे आंब्याच्या झाडाला पेरूचं कलम केलं तर लागणार काय, आंबा का पेरू? लागतंय काय? हा नाही हो, आंबा लागला पाहिजे. आंब्याच्या झाडावर पेरूचं कलम केलं तर लागणार काय? मग फुले शाहू आंबेडकरांच्या जर विचाराच्या झाडावर मध्येच भारतीय जनता पक्षाचं कलम केलं तर लागणार काय? आणि मग फळ कंची बी मिळना म्हणून कदाचित ही घुसमट होते का बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या विधानसभेला छाती ठोकपणे आदरणीय दादाजी सांगत होते 1,65,000ची लीड, ही 1,65,000ची लीड तोडून खासदार सुप्रियाताई सुळे यांना 48,000ची लीड दिली. त्याचा तर हा परिणाम नाही ना, हा तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न पडतो.
पण हा प्रश्न कदाचित इथल्या आमदारांच्या मनात पडणारच नाही. हा, कारण गद्दारी केली तरी बी कळतंय, गद्दारी केली तरी बी कळतंय आमदाराला तिकीटच नाही, आणि काही केल्या दादाचं भाजप ऐकत नाही असं कानावर येतंय. त्यामुळे एवढं सगळं करून, एवढं सगळं रामायण करून तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं, अशी काही जणांची परिस्थिती होणार आहे असं या शिरूर, पाटोदा, आष्टी तालुक्यामध्ये असं कानावर यायलंय. आणि त्याच वेळी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी वाढली भावांनो. ही कशासाठी जबाबदारी वाढली? ही संधी आहे दाखवून देण्याची. जसं लोकसभेला संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं महाराष्ट्राकडे, आज बाप्पा असेल, मी असेल, आम्ही जेव्हा लोकसभेत जातो तेव्हा महाराष्ट्रातल्या खासदारांची मान अभिमानानं ताठ असते की जेव्हा फोडाफोडी झाली, जेव्हा स्वार्थासाठी लोकांनी पक्ष बदलले, चिन्ह बदलली, स्वार्थासाठी बाप बदलले, तेव्हा महाराष्ट्र स्वाभिमानाच्या पाठीशी उभी राहिला आणि म्हणून 48 पैकी 31 खासदार निवडून आले. आणि तीच परिस्थिती आज देशाचं लक्ष राहिलंय. कारण महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवणारं राज्य आहे. देशाचं लक्ष लागलंय. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली, म्हणजे ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते, कपडे खरेदी करता येतात, टेबल खरेदी करता येतो, आमदार खरेदी करता येतात, मंत्री खरेदी करता येतात. हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं, अनुभवलं. 50 खोके, मग तोच तो प्रॉब्लेम झालाय कि चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवतं का? 15 लाख देणार होते ना, आले का? त्यामुळे चाय पे शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. चप्पल, जूता, कपडे, किताब. चप्पल, जूता, कपडे, किताब जन्माला आल्यापासून मेल्यापर्यंत जी जी गोष्ट वापरता, म्हणजे बाळ जन्माला येतं, व्हॅक्सिन देतो, त्याच्यावर बी जीएसटी, आणि मेल्यानंतर तिरडीवर जे कापड अंथरतो त्याच्यावर भी जीएसटी. सो कपड़े, जूते, चप्पल, किताब, हर चीज पर जीएसटी लगा दी. लाइफ इंश्योरेंस, मेडिक्लेम, यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी. हमारी ही जेब से निचोड़ कर काढले आपल्या खिशात. हमारी ही जेब से निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं. 1500 की आड़ में दरअसल अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं. लेकिन भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. गद्दारी के लिए आपको 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. भावानं ही फसगत होती, ही तुमची फसगत होतीये. आणि ही तुमची फसगत होत असताना संपूर्ण देशाचं लक्ष राहिलंय की गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने नासवलं गेलं, महाराष्ट्रातले आमदार ज्या पद्धतीने फोडले गेले, पक्ष फोडले गेले, पक्ष चोरले गेले, चिन्ह पळवली गेली. आता नक्की महाराष्ट्र कोणाची बाजू घेणार? महाराष्ट्र या दबावापुढे झुकणार? महाराष्ट्र या खोक्यांपुढे गुडघे टेकणार का महाराष्ट्र छत्रपतींच्या विचारानं स्वाभिमानाची बाजू घेणार? महाविकास आघाडीच निवडून देणार हे या निवडणुकीत ठरणार आहे. आणि इथं इच्छुक बरेच आहेत. किती इच्छुक असले तरी मोळीची गोष्ट लक्षात ठेवा, संधी एकच आहे. या संधीमध्ये जर मोळी बांधून ठेवली तर कुणाच्या बापाच्या ताकद नाही आपली मोळी मोडायची. आणि त्यामुळं आपल्याला काही झालं तरी ही गद्दारी गाडायची आहे, गद्दारी जाळायची आहे. कारण महाराष्ट्र आपल्याला दाखवून द्यायचंय, महाराष्ट्र दबावापुढे झुकत नाही. आपला स्वाभिमान आम्ही कधी विकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.